सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। लोकसभा निवडणुकीसाठी महायुती म्हणजे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीने आपल्या जागा जवळजवळ निश्चित केल्या आहे असं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जाते। त्यांच्या 2 बैठका ज्या आहेत जागा वाटपासंदर्भात त्यात झालेल्या आहे। मात्र कुठल्या जागेवर कुठला उमेदवार उभा राहावा यासाठी सुद्धा त्यांची व्यूहरचना जे आहेत भाजपने खास आखलेले, खास करून भाजपचे अनेक दिग्गज मंत्री जे आहेत, दिग्गज नेते जे आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत यामध्ये। कारण सर्वाधिक जागा ज्या आहेत भाजपला मिळवायच्या आहेत। कारण गेल्या वेळेस जे सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये भाजपची पिछेहाट होताना दिसते। यामुळे भाजपने काहीतरी निर्णय बदलला आहे आणि यानुसार भाजप आपली रणनीती आखते। ज्याप्रमाणे 5 राज्यांमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपल्या त्यांच्या रणनीतीनुसार काही दिग्गज नेत्यांना विधानसभेत त्यांनी जे केंद्रीय मंत्री खासदार होते विधानसभेत उतरवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की भाजपला 3 राज्यांमध्ये 4 राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं आणि भाजपच्या या राज्यांमध्ये सत्ता आली। आता तेच गणित जे आहेत भाजप आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 48 जागांमध्ये भाजपने रणनीती आखली। यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहेत महत्त्वाचे नेते जे आहेत जे तुम्ही रोज टीव्हीवर बघतात ते नेते जे आहेत भाजप मैदानात उतरणार। यामध्ये पहिलं नाव राहुल नार्वेकरांचं आहे। राहुल नार्वेकर जे आहेत हे दक्षिण मुंबईमधनं उतरणार आहेत। तसंच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव जे चंद्रपूरसाठी असणार आहे। गिरीश महाजन जे ग्रामविकास मंत्री आहेत ते रावेर मतदारसंघातनं उतरतील अशी एक माहिती जी आहे ती समोर यायला सुरुवात झालेली आहे। तसंच विनोद तावडे जे सध्या केंद्रीय नेतृत्व त्यांच्या जवळ आहे, तसंच ते विनोद तावडे जे उत्तर मुंबईमध्ये ते निवडणूक लढवू शकतात। तसंच रवींद्र चव्हाण जे ठाणेमधून निवडणूक लढवू शकतात। चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते वर्धा येथून निवडणूक लढू शकतात। तसंच जयकुमार रावल जे धुळे जिल्ह्यातले आहेत त्यांना धुळे मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचे संकेत मिळतात। कारण तिथं खासदार जे आहेत ते भामरे म्हणून खासदार आहेत, त्यांना 2 टर्म जवळजवळ झालेले आहेत त्यामुळे त्यांचा पत्ता कट होऊ शकतो। दुसरं असं आहे की मंगेश चव्हाण जे आहेत गिरीश महाजन यांचे अत्यंत जवळचे आहेत, ते जळगाव लोकसभेसाठी उमेदवार असू शकतात अशी शक्यता जे वर्तवली आहे। कारण जळगावमध्ये जर बघितलं की जळगावचं जर हे 2 नावं बघितली गिरीश महाजन रावेरमधनं, तसंच जळगावमधनं मंगेश चव्हाण जे आहेत 40 गावचे आमदार आहेत यांनासुद्धा जळगाव लोकसभेमधनं उमेदवारी मिळू शकते। मात्र दुसरं असं आहे की यामध्ये विद्यमान खासदार जे आहेत उमेश पाटील तसंच रावेरच्या ज्या खासदार रक्षा खडसे यांना तिकीट मिळतं का हा एक विचार सुरू आहे। यामुळे गिरीश महाजन यांचा नंबर लागतो की पुन्हा एकदा जे आहेत एकनाथ खडसेंच्या ज्या सून जे आहेत रक्षा खडसे यांना पुन्हा तिकीट मिळतं हा एक आता संशोधनाचा विषय आणि या संदर्भातलं व्यूहरचना आहे भाजपकडनं सुरू झाले। आणि दुसरं असं आहे की दुसरा मुद्दा असा आहे की महायुतीमधले जे शिंदे गटाचे जे सध्या विद्यमान मंत्री आहेत यांच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव जे येते ते जे संदीपाल घुमरे जे आहेत त्यांना धाराशिव त्यांना छत्रपती संभाजीनगरमधनं निवडणुकीसाठी उभं करू शकतात। तसंच जे धाराशिवमधनं तानाजी सावंत यांचं नाव येतं आणि यवतमाळ वाशिममधनं संजय राठोड यांचं नाव समोर येतं आहे। तसंच रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं उदय सावंत या मंत्र्यांना शिंदे गट तसंच भाजपकडनं उतरण्याची शक्यता आहे। उदय सावंत यांचे बंधू जे आहेत ते सुद्धा निवडणुकीची तयारी करताय अशी एक शक्यता वर्तवली जाते। मात्र उदय सावंत यांचं नाव सध्या पुढे हे संपूर्ण चित्र जे आहे। तसंच आपण जर बघितलं की पवार गटाचे जे म्हणजे अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे यांच्या काही नेत्यांचं नावसुद्धा येतं आहे। यामध्ये जर बघितलं की रायगड असेल किंवा सातारामधले असं सातारामधलं नाव अजित पवारांनी जाहीर केलं नाही। मात्र हे काही ह्या मतदारसंघांमध्ये महायुती म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गट म्हणजे शिवसेना आहेत या गटाने आपली व्यूहरचना आखलेली आहे। आणि दुसरं असं की अजून एक माहिती मिळते याच्यामध्ये भाजपकडनं अनेक जे जागा वाटपामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा रोल राहणार आहे। कारण या 48 जागांमध्ये अजित पवार गटाचे असेल किंवा शिंदे गटाचे असतील कोणते उमेदवार उभे करावे याचा जो निर्णय जे आहे भाजपच घेणार आहे। कारण भाजपच्या शिवाय कदाचित उमेदवाराला हिरवा कंदील हे दोघं जे घटक पक्ष भाजपचे हे देऊ शकणार नाही। कारण भाजपचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे। तिथं भाजपची संमतीसुद्धा अजित पवारांना तसंच एकनाथ शिंदे यांना घ्यावं लागणार आहे अशी शक्यता आहे। कारण ह्या सगळ्या 48 जागांवर भाजपचा वर्चस्व राहणार आहे। कारण भाजपशिवाय ह्या दोघं पक्षांना आपलं स्थान नसणार आहे। कारण बऱ्यापैकी बार्गेनिंग पॉवर जरी असेल तर भाजपची सगळी कोर कमिटी जी आहेत भाजप संपूर्ण निवडणूक जे आहेत आपल्या ताब्यात हातात घेण्याची शक्यता आहे। यामुळे ही जरी जागा जरी निश्चित असली तरी ह्या जागांसंदर्भात आदलाबदला ऐनवेळेस होऊ शकतो। भाजपची अनेक स्ट्रॅटेजी आपल्याला माहिती आहे की ऐनवेळेस जे भाजप जे की शेवटच्या अंतिम सणात उमेदवारी बदलवतं अशी एक परिस्थिती आहे। मात्र महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ह्या जागांसंदर्भात ज्या महत्त्वाच्या जागा आहेत
त्यांना या जागा जिंकायच्या आहेत. सर्वाधिक खासदार जे आहेत भाजपला महाराष्ट्रातून निवडून आणायचे आहेत. यामुळे हे संपूर्ण चित्र बदलू शकतं. तसं नारायण राणे असतील यांचीसुद्धा कदाचित लोकसभेसाठी वरील लागू शकतो, अशी पण शक्यता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सूचना करायची असेल तर नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.